परक सर्वेक्षण 2024 जे होणार आहे तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आता सांगत आहे। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT द्वारे ही परक चाचणी आयोजित केलेली आहे। आपण बघितलो की NEP 2020 मध्ये जे मूल्यांकनाची पद्धत सांगितलेली आहे त्याच्यामध्ये परक संस्था ही स्थापन केलेली आहे मूल्यांकनासाठी। तर नॅशनल एज्युकेशन सोसायटी तसेच आपली जी SCERT आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये ही चाचणी होणार आहे। तर चाचणीचा डेट जे आहे ते 4 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण देशभरामध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळेस या चाचणीचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं की ही देशभरातील शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत व्यापक स्वरूपाची चाचणी ही आयोजित केलेली आहे। ह्यालाच आपण सर्वेक्षण असं म्हणतो। तर याचा उद्देश हा आहे की संपूर्ण देशामध्ये एकच मूल्यमापन पद्धती आयोजित केली जावी आणि संपूर्ण देशामध्ये शैक्षणिक स्थिती आपली काय आहे, आपल्या देशाची शैक्षणिक स्थिती अभ्यासण्यासाठी हे सर्वेक्षण आयोजित केलेलं आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेणे, त्याचबरोबर शाळांची स्थिती जाणून घेणे, त्याचबरोबर मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील यांची सर्व परिस्थिती जाणून घेणे आणि हे जाणून घेतल्यानंतर याच्यावरती जे काही त्रुटी राहिलेल्या असतील आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये तर त्या त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांची संपादनूक जास्तीत जास्त कशी वाढवता येईल याचा विचार करण्यासाठी ह्या सर्वेक्षणाचं आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये अजून एक ह्याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की घोकंपट्टीपासून फारकत मुलांनी घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे चिकित्सक दृष्टिकोन असेल, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आहे, विद्यार्थ्यांची अभियोग्यता आहे आणि विद्यार्थ्यांची अभिरुची आहे, या सर्व गोष्टींना मूल्यमापनामध्ये चालना मिळावी या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षण आयोजित केलेलं आहे। आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 120 शाळांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे। यामध्ये इयत्ता 3री आहे, इयत्ता 6वी आहे आणि इयत्ता 9वी आहे या वर्गांची निवड केलेली आहे। निवडक वर्ग घेतलेले आहेत। 120 शाळांमधील 132 वर्ग या चाचणीसाठी निवडलेले आहे आणि ही चाचणी जी घेणार आहेत ते आपण क्षेत्रीय अन्वेषक यासाठी नेमलेले आहोत। हे क्षेत्रीय अन्वेषक त्या दिवशी त्या शाळेवरती जातील आणि संपूर्णपणे विद्यार्थी प्रश्नावली ह्याच्यामध्ये आहे, त्याच पद्धतीनं संपादनूक चाचणी आहे, शिक्षक प्रश्नावली आहे आणि शाळा प्रश्नावली आहे। हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि क्षेत्रीय टिपण हे सर्व साहित्य ते भरून घेतील आणि भरून झाल्यानंतर हे सर्व साहित्य आम्ही CBSE जे आहेत त्या प्राचार्यांकडे आम्ही ते सुपूर्द करणार आहोत। तर एकंदरीत अशा पद्धतीने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 शाळांमध्ये या चाचणीचं आयोजन केलेलं आहे। काय उद्दिष्ट आहे ह्या चाचणीचा उद्देश ह्या चाचणीचा उद्देश हा आहे की आपल्या जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती जाणून घेणे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जो काही रिपोर्ट कार्ड येणार आहे तो जिल्ह्याचा येणार आहे। उदाहरणार्थ सांगते की इयत्ता 3री भाषा विषयामध्ये इयत्ता 3रीच्या भाषा विषयामध्ये आज आपली संपादनूक किती आहे, किती टक्के आपण संपादनूक केलेली आहे हाच उद्देश पाहिला जाणार आहे। आणि त्यानुसार आपण कुठे कमी पडतो, कुठल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण कमी पडतो तर त्याच्यावरती काम करणं हे गरजेचं असणार आहे। तर कुठल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण किती संपादनूक साध्य केलेले आहे हे पाहण्यासाठी या चाचणीचं आयोजन केलेलं आहे। सरकारी आणि खासगी शाळा यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश आहे। शासकीय शाळा आहेत, तसेच अनुदानित शाळा आहेत आणि विनाअनुदानित शाळा आहेत। सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या, मराठी माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे आणि इंग्रजी माध्यम आहे, या शाळांचा यामध्ये समावेश केलेला आहे।